सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। आरोपी शरीफुलच्या बोटांचे ठसे जुळलेले आहेत। बोटांच्या ठशांचा अंतिम अहवाल येणं बाकी आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। याआधी सैफ अली खानच्या कर्मचाऱ्यांनी आधर रोड जेलमध्ये ओळख परेड झालेली होती, त्यावेळी आरोपींची ओळख पटवलेली होती आणि आता शरीफुलच्या हातांचे ठसे, बोटांचे ठसे हे जुळलेले आहेत। बोटाच्या ठशांचा अंतिम अहवाल येणं बाकी आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी। मनोज, काय नेमके अपडेट्स आहेत? झाल्यानंतर आरोपी 3 ते 4 दिवस फरार होता, परंतु पोलिसांनी त्याला सीसीटीव्हीच्या माध्यमातून आणि अनेक पथ्य तयार करून ठाण्यातून पकडलेलं आहे। त्यानंतर जेव्हा आरोपीला पकडण्यात आलं त्यावेळेस मात्र सीसीटीव्हीतला आरोपी आणि प्रत्यक्ष दिसणारा आरोपी हा वेगळा असल्याचे सांगितले जात होते, परंतु पोलिसांना मात्र पहिल्यापासूनच माहिती होतं की हाच तो आरोपी आहे आणि त्या अनुषंगाने कुठे प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ नये म्हणून पोलिसांनी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने त्याची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते आणि तशा प्रकारचे बोटाचे ठसे असतील, त्याचे कपडे असतील, जो चाकू ज्या चाकू हल्ला केला ते सगळे काही होतं ते फॉरेन्सिक अहवाल तयार करण्यासाठी पाठवलं होतं आणि त्यातूनच आता आरोपीचे जे हाताचे ठसे होते जे त्याच्या पालिकांच्या घरात प्रवेश करताना दाराला असेल, पाईपला असेल किंवा खिडक्यांना असतील, ज्या ज्या ठिकाणी त्यांनी हात लावले त्या सगळ्याचे ठसे घेतले होते आणि त्या ठसांचा अहवाल आला असून आता तो शरीफुलचे जे ठसे आहेत हाताचे ते समोर आलेले आहेत। त्याचबरोबर त्याची पूर्णपणे ओळख पटवण्यासाठी सैफ अली खानच्या घरातील जे कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा आर्थर रोड जेलमध्ये नेण्यात आलं होतं, त्यांनी सुद्धा शरीफुल हाच असल्याचं सांगितलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी आरोपी हा खरा आहे की नाही यावर जे प्रश्नचिन्ह उपस्थित होतं त्याला आता विराम मिळेल अशी शक्यता आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।